नमस्कार. मी श्रीकांत जोशी. भाऊसाहेब पाटणकरांची मराठी शायरी या सिरीजमधील शेवटचा भाग आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे. या भागामध्ये आपण कुंतल हा विषय, त्यानंतर शायरीचा ताजमहाल हा विषय आणि परमेश्वरांनी जी आम्हाला नोटीस पाठवली त्या नोटिसीबद्दलची शायराची भूमिका आणि समारोपाचे काही शेर असं मी आता सादर करणार आहे. तर कुंतल या विषयाकडे आपण पहिल्यांदा वळूया. कुंतलाच्या बाबतीत भाऊसाहेब असं म्हणतात, पेडवेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे. पेडवेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे, आम्ही तरी कैसे पहावे सारखे मागे पुढे. आम्ही तरी किती वेळा असं मागं पाहणार पुढं पाहणार. आणि हा जो गालावर तुझे केस आलेला आहे ना, वेणी नव्हे तो केस आहे एक वेणीचा तुझ्या. वेणी नव्हे तो केस आहे एक वेणीचा तुझ्या, सांग त्याला का नसावी ओढ गालाची तुझ्या. बोललो नाही कधी मी कधी तू मला दुखवलंस, माझ्याशी असं हिडीस फिडीस वागलीस. मी कधी काही बोललो का तुला? काहीच नाही बोललो. बोललो नाही कधी ना कधी बोले नाही, यातना मी काळजाच्या साहिल्या साही नाही. माझे असो या कुंतलांशी माझ्या परी वागू नको. हे केस तर तुझे आहेत. माझे असो या कुंतलाशी माझ्या परी वागू नको, आपुल्या गालावरुनी यांना तरी लोटू नको. जे तुझे त्यांचीच सारी पाहून ऐसी दुर्दशा. हे केस तुझेच आहेत. जे तुझेच त्यांची सारी पाहुनी ऐसी दुर्दशा, वाटते काहीच नाही माझी स्वतःची दुर्दशा. इश्कातले अपमान आम्ही आत्ता जरासे सोसले. गेले 1-2 वर्ष आम्ही तुझ्या मागं लागलोय आणि यावेळेला मी अपमान आम्ही तुझ्याकडनं आम्ही सहन केले. इश्कातले अपमान आम्ही आत्ता जरासे सोसले, जन्मभर या कुंतलांनी हेच आहे सोसले. आणखीन एक कुंतलांवरची एक केसांवरची एक कल्पना आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल तरी पण पुन्हा एकदा सांगतो की गवताची जी गंजी असते ना, गंजी, त्याच्यासाठी एक वेगळी झोपडी करतात आणि त्या झोपडीमध्ये एक कुत्रा राखणीसाठी बसवलेला असतो किंवा गाई वासरं गुरं तिथे येऊन ते गवत खाऊ नये म्हणून. आता त्या कुत्र्याला त्या गवताचा काही उपयोग आहे का? त्या कुत्र्याला तर त्या गवताचा काही उपयोग नाही आणि तो दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. ही कल्पना ह्या पुढच्या केसांवरच्या शेरात कशी मांडली पहा. पेडवेणीचे नव्हे जे वक्षावरी तू सोडले. पेडवेणीचे नव्हे जे वक्षावरी तू सोडले, रक्षिण्या धन यौवनाचे नाग जैसे सोडले. रक्षिण्या धन यौवनाचे नाग जैसे सोडले. जाणतो प्राणाहुनीही यास तू सांभाळीसी. जाणतो प्राणाहुनीही यास तू सांभाळीसी, नाकळे आम्हास ही डॉग इन द मँगर पॉलिसी. किती सुंदर कल्पना विलास त्यांनी केला बघा. आता मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की परमेश्वराने आम्हाला एक नोटीस पाठवली की तू विषयांध होतास, पोरीबाळींच्या मागं लागलास, प्रेम करत बसलास आणि विषयांच्या मागं तू इतका पळत होतास की व्हाय यू शुड नॉट बी सेंट टू हेल्प, अशी आम्हाला कायदेशीर नोटीस परमेश्वरांनी बजावली. आता जन्मभर वकिली केली, म्हटलं आपला डिफेन्स आपणच करूया. परमेश्वराला आम्ही म्हटलं, परमेश्वरा तू जे काही माझ्यावर आरोप केलेले आहेस त्या आरोपच्या मेरिटवर मी तुला नंतर उत्तर देईन, पण तू ज्याच्यावर आरोप केलेस तो काय स्टेटसचा आरोपी आहे त्याच्या स्टेटसचा तरी तू विचार करशील का नाही. तू आम्हाला हा 3.5 हाताचा देह दिलास,
तू आम्हाला 3.5 हाताचा हा देह दिलास आणि त्या देहामध्ये मुठभर आकाराचं एक काळीज, एक मांसाचा तुकडा तू आम्हाला दिलास. हे तिचे काळीज जे तू दिलंस, या मुठभर आकाराचं काळीज, हे काळीज हे सर्व भावभावनांचं एक आश्रयस्थान किंवा उगमस्थान आहे असं आपण सगळेजण समजतो. या काळजाच्या भरोशावर आम्ही काय केलं बघ, तू काय केलंस आणि आम्ही काय केलं, म्हणजे तुला माझ्या स्टेटसची कल्पना येईल. भगवान अरे नुसते कुठे तू काळी जामुचे निर्मिले, भगवान अरे नुसते कुठे तू काळी जामुचे निर्मिले, आहे तुझ्या दुनियेत साऱ्या सौंदर्य आम्ही निर्मिले. भगवान अरे नुसते कुठे तू काळी जामुचे निर्मिले, आहे तुझ्या दुनियेत साऱ्या सौंदर्य आम्ही निर्मिले. ना तरी नुसतेच असते पाषाण हे सारीकडे, ना तरी नुसतेच असते पाषाण हे सारीकडे, श्वापदे असतो आम्ही त्यांच्या सवे मुंग्या किडे. नुसतेच ना सौंदर्य तुमच्या दुनियेत आम्ही मोत ओतले, नुसतेच ना सौंदर्य तुमच्या दुनियेत आम्ही मोत ओतले, मानुनी सर्वस्व याला प्राण येथे ओतले. बदला परी याचा प्रभो काय तू आम्हा दिला, हे आम्ही एवढं सगळं सौंदर्य निर्माण केलं पण तू काय केलंस. बदला परी याचा प्रभो तू काय तू आम्हा दिला, आम्ही दिले सौंदर्य आणि नरक तू आम्हा दिला. आता तू जे माझ्यावर आरोप केलेस की हा विषयांत होता आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि विषयांची पूजा केली असं जे म्हणतोस, त्याच्या आता मेरिटवर मी तुम्हाला उत्तर देतो. काय हे सौंदर्य सारे, काय हे सौंदर्य सारे विषयात या नाही इथे. सौंदर्य जर का रूप तुमचे काय तू नाही तिथे. सत्यम शिवम सुंदरम हे कुणाचं रूप आहे, हे तुझंच रूप आहे. आणि सत्य शिव आणि सुंदर हे जर तुझं लक्षण असेल तर लक्षण आपल्या लक्षाला सोडून कधी जातं का. काय हे सौंदर्य सारे विषयात या नाही इथे. सौंदर्य जर का रूप तुमचे काय तू नाही तिथे. का म्हणू की फक्त आम्ही विषयास या सम्मानिले, का म्हणू की फक्त आम्ही विषयास या सम्मानिले. सम्मानिता विषयास आम्ही आहे तुला सम्मानिले. समजू नको विषयांध, आम्हाला तू विषयांध समजू नकोस. समजू नको विषयांध आहे भूल ही दैवा तुझी. जिथे जसा नटलास तैसी पूजाच मी केली तुझी. तू जिथे जिथे जसा जसा नटलास तिथे मी पूजा केली तुझी. कशी केली पहा. पूजले मातृस्वरूपी पुत्र भावाने तुला, पूजले मातृस्वरूपी पुत्र भावाने तुला. कामिनी रूपात तैशा प्रणय पुष्पांनी तुला. रूप जेव्हा अप्सरेचे घ्यावे मनी आले तुझ्या. वाहिली तात्काळ मीही प्रणयार्थता पायी तुझ्या. शिक्षा जरी आहेस आम्हा, शिक्षा जरी आहेस आम्हा नरकवासाची दिली. शिक्षा तुला देवा आताही, शिक्षा देवा तुला आताही ओशाळण्याची ही दिली. आरोपिता ऐसे जरी, आता आमच्यावर आरोप तर केलेलेस तू आणि आता ओशाळायस. आरोपिता ऐसे जरी ओशाळला नसतास तू. लपलास ही नसतास ऐसा निर्गुणाच्या आड तू. केली क्षमा आम्हीच, केली क्षमा आम्हीच आम्हा हेही करावे लागते. केली क्षमा आम्हीच आम्हा हेही करावे लागते. करण्या क्षमा दुसऱ्यास भगवन माणूस व्हावे लागते, माणूस व्हावे लागते. ही जी शायरी आम्ही इथं निर्माण केली, ही शायरी निर्माण करताना एक उद्देश आमच्या डोळ्यासमोर होता. आपल्याला कल्पना आहे की शहाजहान नावाचा एक बादशाह होऊन गेला आणि त्यांनी आपल्या 4थ्या 5व्या का 7व्या पत्नीसाठी आणि तिच्या प्रेमापोटी तिच्या मृत्यूनंतर ताजमहाल नावाचं एक शिल्प आग्र्याला उभं केलं. अत्यंत सुंदर देखणं शिल्प आहे आणि ते प्रीतीचं प्रतीक म्हणून समजलं जातं.
म्हटलं आपणही असा एक ताजमहाल उभारायला काय हरकत आहे, कारण आपली प्रीती काही यशस्वी झाली नाही, ते हे जे दुःख आहे ते आपण एक ताजमहाल निर्माण करून पूर्ण करूया असं मला वाटलं. म्हणून आम्ही एक ताजमहाल निर्माण केला. कसा आहे तो पहा. अंतरीच्या यातनांना अमरता द्याया इथे. हे जे दुःख आहे, आमचं दर्द आहे. अंतरीच्या यातनांना अमरता द्याया इथे, शायरीचा ताज मीही निर्मिला आहे इथे. स्पर्शून त्या शिल्पास तेथे यमुनाच नुसती वाहते. ताजमहाल जो आहे तो यमुनेच्या किनारी आहे. स्पर्शून त्या शिल्पास तेथे यमुनाच नुसती वाहते. यमुने सवे नयनातनी गंगाही इथे वाहते. चारुता तैसीच आहे, चारुता तैसीच आहे जशी त्या ताजची. चारुता तैसीच आहे जशी त्या ताजची. आहे स्मृती ही अंतरी या कोण्यातरी मुमताजची. विरहातले सौंदर्य जेव्हा कोठे कधी साकारते. विरहातले सौंदर्य जेव्हा कोठे कधी साकारते. साकारते शिल्पात तैसे शब्दातही साकारते. शिल्पात या रत्ने आम्हीही जागजागी जडविली. शिल्पात या रत्ने आम्हीही जागजागी जडविली. इश्कातल्या अनमोल माझ्या साऱ्या स्मृतींची जडविली. कल्पना रंगावली, कल्पना रंगावली रेखली आहे आम्ही. भाव कुसुमे रंगविली विविध रंगांनी आम्ही. शिल्पापरी त्या शिल्प हेही, शिल्पापरी त्या शिल्प हेही रम्य आहे आमुचे. इतकेच की ते दृश्य आहे, श्राव्य आहे आमुचे. आणि आम्ही नुसतं त्या ताजमहाल उभा करून आम्ही गप्प बसलो नाही. जी आमची प्रेयसी जी आम्हाला सोडून गेली होती निघून, तिला म्हटलं आपण भेटू, पाहू कुठेतरी. म्हणून मीही मिनारी उंच माझ्या कल्पनांच्या या आशा. मीही मिनारी उंच माझ्या कल्पनांच्या या आशा. शोधतो आसमान काही आशेत या बेड्या आशा. व्यर्थ नाहे उंच इतके उभविले मीनार मी. व्यर्थ नाहे उंच इतके उभविले मीनार मी. वाटले त्या अप्सरेला इथली तरी पाहीन मी. हे खरे, हे खरे नाही कुठेही येथून ती दिसली मला. हेही खरे की खेद याचा काही जरा झाला मला. ऐसे जरी संतोष आता मानतो इतुकाच मी. ऐसे जरी संतोष आता मानतो इतुकाच मी. दूरपण माझे तिचे इतके तरी झाले कमी. निर्मुनिया हे शिल्प झालो अंती असा उद्विग्न मी. निर्मुनिया हे शिल्प झालो अंती असा उद्विग्न मी. वाटले की व्यर्थ श्रमलो निर्मिण्या हे शिल्प मी. असता खरा संतोष मजला, असता खरा संतोष मजला. तेव्हाच काही अंतरी, केव्हा तरी तीही जरी का पाहुनी जाती तरी. दोस्त हो आम्ही स्वये हा ताज आहे उभविला. दोस्त हो आम्ही स्वये हा ताज आहे उभविला. नाही तसा दुसऱ्या कुण्याच्या आम्ही श्रमाने उभविला. सौंदर्य ही तर त्याहून जास्ती, सौंदर्य तर त्याहून जास्ती सांधता आले आम्हा. मौज ही याचा जराही खर्चना आला आम्हा. आसवे नयनात जरिया निर्मिली नसती कुणी. आसवे नयनात जरिया निर्मिली नसती कुणी. नावही या शायरीचे ऐकले नसते कुणी. ज्यांनी दिला हा दर्द नैनी आसवे ही निर्मिली. ज्यांनी दिला हा दर्द नैनी आसवे ही निर्मिली. मी नव्हे ही शायरी ही त्यांनीच आहे निर्मिली. मी नव्हे ही शायरी ही त्यांनीच आहे निर्मिली. दोस्त हो या मैफिलीत आपण जागोजागी आम्हाला वाहवा दिलेली आहे. या वाहवेबद्दल आमचं मत काय आहे का? वाहवा ऐकून सारी आहात जी तुम्ही दिली.
वा हो ऐकून सारी आहात जी तुम्ही दिली, मानतो आहे तुम्हातही पुरेशी जिंदा दिली. मानतो आहे तुम्हातही पुरेशी जिंदा दिली. समजू नका वाटेल त्याला आहे दिली जिंदा दिली. समजू नका वाटेल त्याला आहे दिली जिंदा दिली. आहे प्रभूने फक्त काही भाग्यवंतांना दिली. हास्यही मी त्या प्रभूचे, हास्यही मी त्या प्रभूचे, हास्यात तुमच्या मानतो. आशीर्वचे त्याची जशी या वाहवांना मानतो. खूप तुम्ही मला वाहवा दिली, पण आता असं वाटतं, ऐसे जरी येते मनी ही शायरी आता नको. ऐसे जरी येते मनी ही शायरी आता नको. खूप झाली बेवकूफी जास्ती तरी आता नको. आता परावाणीत आहे शायरी मज गायची. आता परावाणीत आहे शायरी मज गायची. सांगाल काही काशी चौघात असते गायची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, वाणी 4 प्रकारच्या आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी जी आहे, जिने आपण बोलतो, जी ऐकू येते, ती क्रियाप्रधान वाणी आहे. त्याच्यानंतर जी आहे ती मध्यमा. ही मध्यमा जी आहे ती मनप्रधान आहे. त्याच्यानंतर आहे तिसरी वाणी, त्याला पश्यंती म्हणतात. ती पश्यंती जी आहे ती बुद्धिप्रधान आहे. आणि परावाणी जी आहे ती ज्ञानप्रधान आहे. आपल्या वेदांतामध्ये ज्ञान ही जी अवस्था आहे, ते स्वरूपाचं ज्ञान जेव्हा होतं, तेव्हा कुठल्याही प्रकारचं द्वैत, म्हणजे ते ज्ञान होणारा आणि ज्ञान करून देणारा आणि ज्ञेय, हे त्रिपुटी जी आहे, ही त्रिपुटी एक होते. तेव्हा कुठलाही संवाद किंवा कुठल्याही प्रकारचं द्वैत नसतं. तर आता आता परावाणीत आहे शायरी मज गायची. सांगाल काही अशी चौघात असते गायची. अजवरी शब्दातुनी जी वाहविली शायरी. यापुढे वाहील नुसती नैनातुनी गालावरी. श्रोता आम्ही या शायरीचा, श्रोता आम्ही या शायरीचा, तोच आता समजतो. अर्थ जो या आज नुसत्या आसवांचा समजतो. हे कोण समजू शकतो आमच्या आसवांचा अर्थ? तो प्रभू सर्वांतरात्मा आज मज श्रोता हवा. तो प्रभू सर्वांतरात्मा आज मज श्रोता हवा. सांगतो त्याच्या मुखीही अशीच घेऊ वाहवा. सांगतो त्याच्या मुखीही अशीच घेऊ वाहवा. शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे. शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे. तुमच्यासारख्या जिंदा दिलाच्या दर्शना आलो इथे. प्राण साऱ्या मैफिलीचे तुम्हास आम्ही मानतो. प्राण साऱ्या मैफिलीचे तुम्हास आम्ही मानतो. नुसतेच ना या मैफिलीचे आमचे स्वतःचे मानतो. मित्रांनो, शायरी नुसतीच नाही गायली तुमच्या पुढे. शायरी नुसतीच नाही गायली तुमच्या पुढे. आरसा आहे जसा की ठेविला तुमच्या पुढे. मोहनी रूपास आपल्या स्वतःच्याच रूपाला तुम्ही मोहून गेलेला आहात. मोहनी रूपास आपुल्या वाहवा तुम्ही दिली. ना आम्हा ना शायरीला तुमची तुम्ही दिली. मित्रांनो, ही शायरी गाताना, शायरी सादर करताना, शायरी रचताना आयुष्यात काही काळ असा असतो की आपण दुःखात असतो, परंतु आपल्याला लोकांच्या आनंदासाठी शायरी निर्माण करायची आहे. येतो असाही काळ केव्हा असेही गायचा. येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा. जोग या डोक्यात आणि मांड असतो गायचा. कौशल्य माझ्या गायनाचे, कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी. गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी. जीवनाचा निरोप घेताना आम्ही परमेश्वराला म्हणतो
आलो तुझ्या दुनियेत, आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोरवा डाकू आम्ही, एकही ना चीज येथली घेऊनी गेलो आम्ही. आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोरवा डाकू आम्ही, एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही. तेही असो, तेही असो, आमच्या सभे ज्याला आणला इथे, भगवन अरे तो देहही मी ठेवूनी गेलो इथे. नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, भगवन नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, भगवन तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो आम्ही. शायरी अर्पून गेलो, शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती, दुनिया तुला विसरेल भगवन नाम हा विसरेल ती, दुनिया तुला विसरेल भगवन नाम हा विसरेल ती. दोस्तो हो, ही मराठी शायरी भाऊसाहेब पाटणकरांनी अत्यंत ताकदीनं लिहिलेली आहे. आपल्यापुढे वर्णन करताना, आपल्यापुढे सादरीकरण करताना ज्या काही चुका झाल्या असतील, जे काही दोष असतील ते माझे आहेत, आणि शायरीची ताकद मात्र अफाट आहे. मी फक्त भारवाही होतो आणि ती शायरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला. याही पुढे काही गाजलेल्या कवींच्या कवितांच्या वाचनामधून माझा हा यूट्यूब चॅनल चालू राहणार आहे. परंतु आज या समारोपाच्या प्रसंगी मी एवढीच विनंती करतो की भाऊसाहेब पाटणकरांची जी शायरी आहे ती शायरी आपण जरूर वाचा, तिचा अभ्यास करा. आणि या निमित्ताने भाऊसाहेब पाटणकरांच्या स्मृतीला मी वंदन करतो आणि भाऊसाहेब पाटणकरांची मराठी शायरी यातला शेवटचा भाग मी इथं संपवतो. आपल्याला खूप खूप धन्यवाद. नमस्कार.